रसिक श्रोते हो, नमस्कार. बंगालमधील फुलमणी या अल्पवयीन विवाहित मुलीवर तिच्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या नवऱ्याने बळजबरी केली. दुर्दैवानं फुलमणीचा यात मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ पारशी समाजातील थोर समाजसुधारक मलवारी यांनी संमती वयाचा कायदा आणावा याकरिता प्रयत्न सुरू केले. या कायद्याला महाराष्ट्रात टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विरोध केला. कारण अष्टवर्षात भवेत कन्या हे धर्मवचन असून यानुसार 8 वर्षापासून तर ती प्रत्यक्ष ऋतुस्नात होईपर्यंत मुलीचा विवाह करून द्यावा. संमती वयाचा कायदा जर आला तर ते धर्माच्या विरोधात होईल आणि त्यामुळे धर्म बुडेल की काय अशी भीती टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होती. आणि म्हणूनच संमती वयाचा कायदा यावा याकरिता महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यात प्रयत्न करणाऱ्या आगरकर भांडारकर यांच्या सभांवर टिळक अनुयायांनी चिखलफेक केली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा मुलगा परदेशी गेला म्हणून तत्कालीन धर्म मार्तंडांनी लोकहितवादी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले. कारण समुद्र मार्गाने प्रवास करू नये हे धर्मवचन आहे. या दोनही गोष्टीतील साम्य पाहता ज्याने धर्मवचनांना शुद्ध करण्याचा प्रयत्न केला अशा प्रत्येक पुरोगामी विचारवंताला सनातनी अथवा प्रतिगामी ठेकेदारांनी एकतर वाळीत टाकलं किंवा गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. याचाच अर्थ या देशात साचलेल्या धर्म विचारांना शुद्ध करणारा जसा एक पुरोगामी वर्ग होता आणि आहे त्याचप्रमाणे धर्मातील साचलेपणालाच मोक्षाचा मार्ग मानून समाजाला त्या तटबंदीत अडकविणारा सनातनी अथवा प्रतिगामी असा दुसरा एक वर्ग येथे होता आणि अजूनही आहे. यामुळेच नमस्कार, मी श्रद्धा अहिनवे, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथील इयत्ता 11वीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडते. सबंध महाराष्ट्र हा कधीच पुरोगामी नव्हता. विषयाची सुरुवात करत असताना पुरोगामी या शब्दाचा नेमका अर्थ आपणापुढे मांडणं मला महत्त्वाचं वाटतं. पुरोह म्हणजे पुढे आणि गामी म्हणजे जाणारा, पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पण पुढे म्हणजे नक्की कुठे हा प्रश्न आता आपल्याला पडायला हवा. रूढार्थाने पुरोगामी हा शब्द सामाजिक, वैचारिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत होणे या अर्थी वापरला जातो. उदाहरणच घ्यायची झाली तर स्त्रियांनी सती जाण्याची पद्धत बंद होणे इथपासून तर ते काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लागू झालेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, त्या कायद्याअंतर्गत दाखल होणारे गुन्हे, पीडितांना मिळणारा न्याय ही सारी पुढे जाणारी पावले आहेत आणि म्हणूनच ती पुरोगामी आहेत. पुरोगामी या शब्दाची व्याख्या मांडत असताना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे असं लिहितात की विषमतेकडून समतेकडे होणारा प्रवास म्हणजेच पुरोगामी होय. मोरे सरांच्या विषमतेकडून समता या प्रवासाचा विचार पुरोगामी ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून करायचा झालाच तर महाराष्ट्रात सर्वप्रथम समतेचा विचार हा पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात बसवेश्वरांनी मांडला. माझी मुंज करण्याआधी माझ्या बहिणीची मुंज करा हा विषमतेकडून समतेकडे नेणारा विचार बसवांना आपल्या जगण्यातून मांडतात. स्त्रियांना अध्यात्म सांगण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार ते मिळवून देतात. पुढील काळात महानुभव आणि वारकरी संप्रदायाने देखील स्त्रियांना हा अधिकार मिळवून दिला आहे. समतेचा विचार देशात रुजविणारे महात्मा फुले, मुलींना शिकवायला जाताना अंगावर शेण आणि चिखल झेलणाऱ्या सावित्रीबाई, संतती नियमनाचा पुरस्कार करून समाजाचे स्वास्थ्य सुधरविणारे र.धो. कर्वे असतील यांसारख्या विचारवंतांनी या देशात समतेचा विचार रुजवला असला तरी देखील महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत डॉक्टर विश्राम फुले यांची 6 ते 7 वर्षाची मुलगी काशीबाई शिकायला जाऊ लागली म्हणून तत्कालीन प्रतिगामी लोकांनी काचांचा कूट भरून तयार केलेला लाडू काशीबाईंना खायला दिला आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे काशीबाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी होता. म्हणजेच काय तर समतेचा लढा देणारा पुरोगामी विचार जन्माला येण्यासाठी विषमतावादी विचारानं समाजाचं विभाजन करणारा दुसरा एक वर्ग येथे होता हे आपल्याला मान्य करावे लागेल. एकेकाळी याच वर्गानं संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं. त्यांना मांडणारा बहुसंख्य समाज एकतर त्यांच्या पाठीशी उभा होता किंवा प्रश्न न विचारण्याच्या भीतीमुळे दबून गेला होता. संतांनी ही कोंडी फोडली, धर्मग्रंथांना प्रश्न विचारले जाऊ लागले, स्त्रियांना आणि दलितांना अध्यात्माचा अधिकार नाकारणाऱ्या वेदांना कंजूस म्हटले गेले. सामान्य माणसाला देखील धर्मग्रंथांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, त्यासाठी बंड करावा लागतो. व्यापक अशी चळवळ उभी करावी लागते. ही चळवळ वारकरी संप्रदायानं घडवली, वाढवली. तत्कालीन धर्म मार्तंडांविरुद्धचा हा लढा पुरोगामी महाराष्ट्राचा होता. परंतु महाराष्ट्र जरी पुरोगामी असला तरी येथील पुरोगामी विचार घेऊन जगणारी माणसं सनातनी विचारांनी देखील बांधली गेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक करणं हे त्याचं उत्तम उदाहरण ठरेल. किंवा न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक सुधारणेबाबत कितीही आग्रही असले तरी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर विधवेशी विवाह न करता अल्पवयीन मुलीबरोबर विवाह करण्याचा घेतलेला निर्णय ही त्यांची मर्यादा स्पष्ट करते. या गोष्टी जशा पुरोगामी विचार घेऊन जगणाऱ्यांची मर्यादा स्पष्ट करतात त्याचप्रमाणे प्रतिगामी किंवा सनातनी विचार घेऊन जगणारी माणसं कितीही रूढी आणि परंपरेच्या बंधनात स्वतःला आणि समाजाला जखडू पाहत असली तरी देखील याही माणसांनी नवता स्वीकारलीच. याचंच उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील टी पार्टीचे आपल्याला घेता येईल. परधर्मीय लोकांच्या बरोबर बसून चहा पिला म्हणून टिळक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर ग्रामण्य बेतले होते. टिळकांच्या मुलीच्या विवाहासाठी ब्राह्मण सापडेना म्हणून